प्राप्तवेळी प्राप्त प्रसंगी अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या सेवेकरिता निवडलेला अभंग यच्च्यावत भूतलावरती जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्याकरिता ज्यांनी पंचमवेद म्हणजेच गाथा ग्रंथाची निर्मिती केली अशा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा संतपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला अभंगावरती बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा. कलियुगाचे भूकैलास म्हणून ज्या परळी वैद्यनाथाची ओळख आहे अशा भगवान शिवजीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये श्री संत जगमित्र नागा महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेल्या या नगरीमध्ये गेले 15 वर्षापासून मातृपितृ स्मरणार्थ, कारण साधू संतांनी असं वर्णन केलेलं आहे, नवे नाथ महाराज असं वर्णन करतात, पिता स्वयमेव नारायण माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण ऐसे भावी ज्याचे मन सुपुत्र जाणतो एक. माझे नाथ महाराज असं वर्णन करतात, सुपुत्र कुणाला म्हणावं, जो पुत्र आपल्या आई वडिलांना विठ्ठल रखुमाई समान मानतो ना, माझे नाथ महाराज त्याला काय म्हणतात, सुपुत्र म्हणतात. अशा मातृपितृ स्मरणार्थ गेली 15 वर्षापासून चालत असलेला हा ज्ञानयज्ञ सप्ताह आणि यावर्षी विशेष आपल्याला शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचं जे नाथ महाराजांनी जे काही काव्य निर्माण केलेलं आहे, ऐका सज्जन हो, आज खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायावरती जर उपकार कोणाचे असतील ना, कोकाटे महाराज, तर खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायावरती उपकार हे माझ्या नाथ महाराजांचे आहेत. कारण ज्ञानदेवे रचिला पायान उभारिले देवालया या वारकरी संप्रदायाची स्थापना माझ्या विश्वमौली ज्ञानोबारायांनी केली. पण ऐका सज्जन हो, खऱ्या अर्थाने त्या विश्वमौली ज्ञानोबारायांची जर आपल्याला ओळख कोणी करून दिली असेल ना, तर ती म्हणजे माझ्या नाथ महाराजांनी. कारण इसवी सन 12व्या शतकामध्ये विश्वमौली ज्ञानोबारायांचा अवतार झाला आणि इसवी सन 12व्या शतकामध्येच विश्वमौली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. ऐका, मौली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली नाही, मौली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबा आदरू लेखकू झाला. सच्चिदानंद बाबांनी ती ज्ञानेश्वरी लिहिली. पण ऐका मामा, इसवी सन 12व्या शतकामध्ये लिहिलेली ज्ञानेश्वरी ज्या वेळेला मौली ज्ञानोबाराय समाधीला एक हात जगाच्या मालकाने धरावा, एक हात निवृत्तीनाथ दादांनी धरावा आणि विश्वमौली ज्ञानोबारायांना समाधीच्या ठिकाणी नेऊन बसवलं. समाधीला जात असताना विश्वमौली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी सारखा अमूल्य ठेवा आपल्या सोबत समाधीमध्ये घेऊन गेले आणि घेऊन गेल्याच्या नंतर 12व्या शतकामध्ये घेऊन गेले. का घेऊन गेले? मौली ज्ञानोबारायांनी विचार केला, एवढा ज्ञानाचा अमृतासारखा ग्रंथ निर्माण केलेला आहे, पण हा ग्रंथ योग्य व्यक्तीच्या हातामध्ये गेला पाहिजे. कारण योग्य व्यक्तीची आपल्याला काय करावी लागते सज्जन हो, वाट पाहावी लागते. आणि 1-2 वर्ष नाही, विश्वमौली ज्ञानोबारायांना 300 वर्षे वाट पाहावी लागली. किती वर्ष? 300 वर्ष. आणि 300 वर्षाच्या नंतर भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार. या भानुदास महाराजांच्या कुळामध्ये साक्षात भगवान पंढरीश परमात्माच श्री संत एकनाथ महाराजांच्या रूपाने अवतीर्ण झाले. आणि अवतीर्ण झाल्याच्या नंतर एके दिवशी नाथ महाराजांना स्वप्न पडलं. काय पडलं? स्वप्न पडलं. आणि स्वप्नामध्ये साक्षात विश्वमौली ज्ञानोबाराय आले. माझे नाथ महाराज असं वर्णन करतात, श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात सांगितली मात मज लागी आजान वृक्षाची मुळी कंठासी लागली येऊनी आळंदीसी काड वेगे. नाथ महाराजांना स्वप्न पडलं, स्वप्नातून जागे झाले आणि जागे झाल्याच्या नंतर नाथ महाराज पैठणवरून अलंकापुरीला आले.
ज्या ठिकाणी भगवान शिवजीच्या मंदिराच्या समोर, सिद्धेश्वराच्या मंदिराच्या समोर नंदी आहे, तो नंदी बाजूला केला, तिथून आत प्रवेश केला आणि आत प्रवेश केल्याच्या नंतर माऊली ज्ञानोबारायांचं साष्टांग प्रणिपात करून दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्याच्या नंतर विश्व माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलं, नाथ महाराज माझं एक काम करा, मी 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरी निर्माण केली, पण मला आतापर्यंत योग्य व्यक्ती सापडला नाही. आता ही ज्ञानेश्वरी मी तुम्हाला देतो, या ज्ञानेश्वरीचा प्रसार आणि प्रचार तुम्ही करा. ऐका सज्जन हो, इसवी सन 15व्या शतकापर्यंत माऊली ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आपल्यापर्यंत नव्हती. एवढंच नव्हे, माऊली ज्ञानोबारायांची समाधी सुद्धा आज तुम्हाला आम्हाला जी पाहायला मिळते, ती जर पुण्याई कोणाची असेल ना, तर ती पुण्याई खऱ्या अर्थाने नाथबाबांची आहे. विठ्ठला विठ्ठला. कारण वारकरी संप्रदायामध्ये नाथ महाराजांकडे प्रामुख्याने 3 गुण होते. नाथ महाराज शांत होते, नाथ महाराज श्रीमंत होते आणि नाथ महाराज संत सुद्धा होते. अशा नाथ महाराजांचं जे काही वाङ्मय आहे, त्या वाङ्मयाचं दर्शन आपल्याला ज्यांच्या माध्यमातून होणार आहे, असे श्री हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणीय सद्गुरू योगीराजजी महाराज गोसावी महाराजांच्या श्रीमुखारविंदातून या ठिकाणी आपल्याला नाथ महाराजांचं चरित्र श्रवण करण्यासाठी भेटत आहे. आणि ज्यांनी हा सर्व अट्टहास घडवून आणला, कारण बहुत सुकृताची जोडी आणि म्हणून विठ्ठली आवडी कोकाटे महाराज. एकदा चाटे मामांच्या आईवडिलांच्या फोटोकडे पहा. आपल्याला अनेक फोटो पाहायला मिळतात, पण फोटो मध्ये सुद्धा म्हणजे जवळजवळ 50 वर्षापूर्वी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये साधना कोणती होती? मुखी नाम हाती मोक्ष आणि ऐशी साक्ष बहुतांची दीन रजनी हाची धंदन गोविंदाचे पवाडे. जी नारदाच्या गळ्यामध्ये विणा आहे, तीच बाबांच्या गळ्यामध्ये विणा आहे. आणि ही पुण्याई वडिलोपार्जित. कारण मी सांगत नाही, भगवान परमात्मा गीतेमध्ये असं वर्णन करतात, यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तद्देवे तरोजनः स यत् प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. याच्यावरती भाष्य करताना विश्वमौली ज्ञानोबाराय गोड वर्णन करतात, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती आणि येर अनुष्ठिती सामान्य सकळ. वडिलोपार्जित ही वारकरी संप्रदायाची सेवा आमचे आदरणीय परमार्थ प्रेमी, परमार्थावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे आणि वेळोवेळी आम्हाला ज्यांचं मार्गदर्शन लाभतं, असे आदरणीय आमचे भास्कर मामा चाटे, आमच्या चाटे मामी व समस्त चाटे परिवार, या चाटे परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन आहे. आणि जे या कार्यक्रमासाठी खटाटोप म्हणजे मेहनत घेतात, असे आमचे आदरणीय श्री हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज कोकाटे यांना सुद्धा धन्यवाद. उपस्थित आमचे या ठिकाणी ज्यांची गंधर्वासारखी आपल्याला गायनाची साथ लाभणार आहे, असे श्री हरिभक्तपरायण आदरणीय गोरोबा काका शिंदे पाटील यांना सुद्धा कोटी कोटी प्रणाम. तसेच श्री हरिभक्तपरायण आपल्याच याच शिवाजीनगरचं एक उभरत वारकरी संप्रदायातील गान कोकिळा श्री हरिभक्तपरायण मोहन महाराज मुंडे यांना सुद्धा कोटी कोटी प्रणाम. आमचे श्री हरिभक्तपरायण त्याचप्रमाणे गान कोकिळा बापू महाराज गेते यांना सुद्धा कोटी कोटी प्रणाम. आमचे अवधूत आप्पा आहेत, सुंदर असे आमचे विनेकरी बाबा आहेत, आणि ज्यांचे या ठिकाणी इंद्रासारखी मृदंगावरती आपल्याला साथ लाभणार आहे. कारण तरणा भाग्यवंत नटे, वरातीत कोण म्हणलं? तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. अगदी कमी वयामध्ये 1 ते 2 वर्षामध्ये
ज्यांनी परमार्थामध्ये अग्रेसर अशी प्रगती केलेली आहे असे आमचे श्री हरी भक्तपरायण जगदीश महाराज सोनवणे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील मृदंग महामेरू आमचे विशाल महाराज फड यांना सुद्धा कोटी कोटी प्रणाम, ज्यांच्या माध्यमातून ही आपली कीर्तनरूपी सेवा सबंध महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारत देशामध्ये ज्यांच्या माध्यमातून पोहोचणार आहे असं श्री संत भगवान बाबा यूट्यूब चॅनल आमचे मुंडे साहेब आणि उपस्थित तुम्ही सर्व श्रोते मायबाप सर्वांच्या चरणारविंदावरती प्रथमतः नारदाच्या गादीवरून साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या सेवेला या ठिकाणी स्वल्पविराम देतो. विठ्ठला विठ्ठला सज्जन हो, सेवेकरिता निवडलेला अभंग हा जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संतांचं महिमा प्रतिपादन करतात. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. तर आपल्या जीवनामध्ये संतांची भेट झाली एवढंच नव्हे, त्या संतांच्या चरणाची माती जरी आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाली ना तरी आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. पण ऐका, कलियुगामध्ये संत म्हणायचं कोणाला? कारण वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे त्याला म्हणू नये साधू. अलीकडच्या काळामध्ये आपल्याला अनेक साधू पाहायला मिळतात. पण ऐका, साधू कुणाला म्हणायचं? ज्याच्या जीवनामध्ये ज्यानं 6 धुतले, काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर, ज्याच्या अंतःकरणातून हे षडविकार बाहेर गेले ना त्याला काय म्हणायचं? त्याला साधू म्हणायचं, त्याला संत म्हणायचं. आणि ही महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. एवढंच नाही सज्जन हो, या महाराष्ट्रातच नव्हे तर भारत देशामध्ये उत्तर प्रदेशामध्ये सुद्धा असे काही साधू संत अवताराला आले की त्या साधू संतांचा अधिकार एवढा होता की त्या साधू संतांची भगवान परमात्म्याला सुद्धा सेवा करावी लागली. एक अभंग आहे, उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून याच अभंगामधील चरण आहे. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शेले वेणी. संतांचा अधिकार किती आहे की भगवान परमात्मा सुद्धा संतांच्या बरोबर काय करतो? काम करतो. विठ्ठला 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 बोला पंढरी संतांचा अधिकार एवढा श्रेष्ठ आहे ज्यांचं आपल्याला आज विशेष रूपाने चरित्र पाहायचं आहे. असं श्री संत रोहिदास महाराज, श्री संत कबीरदास महाराज. एक नवल आहे ऐका. दोन्हीही संतांचा अवतार हा उत्तर प्रदेशामध्ये आणि काशी भूमीच्या जवळ झाला. हे दोघांचंही वैशिष्ट्य आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य असं आहे, श्री संत रोहिदास महाराजांचं सुद्धा अध्ययन आणि श्री संत कबीर महाराजांचं सुद्धा अध्ययन एकाच गुरुकडे झालं. त्या गुरुचं नाव आहे रामानंदाचार्य. एका संतांचा अधिकार किती मोठा असतो. ज्या वेळेला श्री संत कबीर महाराज, आपण जसं पंढरपूरला आषाढीच्या वारीला जातो तसं एक वेळेला श्री संत कबीर महाराज काशीवरून पंढरपूरला आले आणि पंढरपूरला आल्याच्या नंतर 2-4 दिवस पंढरपूरमध्ये मुक्काम झाला. आणि मुक्काम झाल्याच्या नंतर काही वारकऱ्यांची भेट झाली. आणि वारकऱ्यांची भेट झाल्याच्या नंतर श्री संत कबीर महाराजांची सुद्धा त्या वारकऱ्यांनी सेवा केली. आणि सेवा केल्याच्या नंतर ज्यावेळेला कबीर महाराज काशीला परत निघाल्याच्या नंतर हात जोडून विनंती केली, जशी तुम्ही माझी या ठिकाणी सेवा केली तसं जर तुम्ही कधी काशीला आलात तर जरूर या दासाची काय करा, आठवण करा. या दासाला सेवा करण्याची संधी प्राप्त होऊ द्या. आणि कर्मधर्म संयोगाने हे सर्व वारकरी काशीला गेले. आणि काशीला गेल्याच्या नंतर
प्रत्येकाला विचारू लागले, कबीर महाराजांचं घर कुठं आहे, कबीर महाराजांचं घर कुठं आहे. कबीर महाराजांच्या घरी गेले आणि घरी गेल्याच्या नंतर ज्या वेळेला कबीर महाराजांनी सायंकाळची वेळ होते, सर्वांचं स्वागत केलं. साधू संत येती घरातोची, दिवाळी दसरा सर्वांचं आदरातिथ्य केलं. आणि आदरातिथ्य केल्याच्या नंतर सर्वांनी विनंती केली की महाराज, आम्हाला फार मोठ्या प्रकारची काय लागलेली आहे, भूक लागलेली आहे. जर खाण्यासाठी काही मिळालं तर खूप चांगलं होईल. त्यावेळेला कबीर महाराज आत गेले आणि आपल्या अर्धांगिनीला म्हणाले, अगं आपल्याकडे पंढरपूरवरून काही साधू महापुरुष आलेले आहेत, त्यांना भोजनासाठी काहीतरी आपल्याला करून द्यावं लागेल. त्यावेळेला कबीर महाराजांची पत्नी म्हणते, मालक आपल्याकडेच खायला काही नाही. कोकाटे महाराज, मला एक आश्चर्य वाटतं, सकल साधू संतांचं जीवन पहा. या साधू संतांनी परमार्थ केला आणि परमार्थ करत असताना यांच्या संसाराला चिरा पडल्या. काय झाल्या? संसाराला चिरा पडल्या. संसारामध्ये यांच्या मीठ आहे तर पीठ नाही. त्यांनी परमार्थ केला, त्यांचा परमार्थ मोक्षापर्यंत गेला, पण संसार अधोगतीला गेला. आपणही अलीकडच्या काळामध्ये परमार्थ करतो, पण आपला परमार्थ मोक्षापर्यंत जात नाही. पण नक्कीच आपला संसार हा मोक्षापर्यंत गेल्याशिवाय राहत नाही. आपल्या संसाराची प्रगती होते, पण आपल्या परमार्थाची प्रगती होत नाही. विठ्ठला विठ्ठला कारण सकल संतांचं जीवन पहा. ज्यांचा अभंग आहे त्या तुकोबारायांचं जीवन पहा. एके दिवशी तुकोबारायांच्या पत्नींना घेऊन, त्यांचे बंधू जिजाबाईंना घेऊन त्यांचे बंधू देहूला निघाले. आणि देहूला येत असताना गावामध्ये प्रवेश केला. गावामध्ये प्रवेश केल्याबरोबर जिजाबाईंच्या बंधूने विचारलं, ताई हाच का तुझा बंगला? नाही रे दादा, थोडं समोर चल. थोडं समोर गेले, आई ताई हाच का तुझा बंगला? नाही दादा, थोडं समोर चल, थोडं समोर चल. असं करत करत गावाच्या बाहेर गाडी आली. आणि गावाच्या बाहेर गाडी आल्याच्या नंतर गावाच्या कडेला एक झोपडी होती. त्यावेळेला जिजाबाईंनी सांगितलं, दादा हे माझं काय आहे, घर आहे. आत नेलं आणि आत नेल्याच्या नंतर झोपडीमध्ये गेल्याच्या नंतर जिजाबाईच्या भावाचं लक्ष सहज चुलीकडे गेलं. आणि चुलीकडे गेल्याच्या नंतर सहज विचार केला. चुलीवरती जिजाबाईच्या भावाला गवत आलेलं दिसलं. गवत दिसल्याच्या नंतर विचार केला, अनुमान प्रमाण विचार केला, ज्या अर्थी चुलीवरती गवत दिसत आहे त्या अर्थी किमान 2 महिने चूल पेटली नसावी. याला काय म्हणायचं? अनुमान प्रमाण. सोप्या भाषेमध्ये सांगतो, यत्र यत्र धुवा तत्र तत्र वन्नी. एखाद्या ठिकाणावरून जर आपल्याला धूर येताना दिसत असेल तर आपण समजायचं त्या ठिकाणी अग्नी हा प्रज्वलित झालेला असावा. विठ्ठला विठ्ठला आणखीन सोपं करून सांगतो, अनुमान प्रमाण कशाला म्हणायचं? संगमवरून 2 व्यक्ती निघाले परळीच्या दिशेनं. आणि परळीच्या दिशेनं संगमवरून 2 व्यक्ती निघाल्याच्या नंतर त्याच्यातला एक होता डोळस आणि दुसरा होता आंधळा. दोघंही निघाले आणि दोघंही परळीला येत असताना या डोळस व्यक्तीच्या दृष्टीला रस्त्याच्या बाजूला 5-50 भोपळे दिसले. एक भोपळं 5-5 किलोचा असेल. असे भोपळे पाहिल्याच्या नंतर हा डोळस व्यक्ती आंधळ्याला म्हणतो, आंधळ्या 5 मिनिट थांब, मी आता जातो आणि 2-4 भोपळे तोडून आणतो. आंधळ म्हणाल, उग यांना घेऊ नको. का यांना घेऊ नको? ते भोपळे कसे आहेत? कडू आहेत. हा डोळस व्यक्ती म्हणाला, आंधळ्या मला डोळे असून कळत नाही, तुला डोळे नसून कसं कळालं? त्यानं सांगितलं नाही, डोळसाने सांगितलं नाही, मी जाणार आणि तोडून आणणार. आंधळ म्हणाले, एक काम कर, जाऊन तोडून आणण्याच्या अगोदर त्या भोपळ्याला आपल्या जिभेचा स्पर्श करून पहा आणि मगच भोपळं तोड. हा डोळस व्यक्ती गेला, भोपळ्याला जिभेने स्पर्श केल्याबरोबर भोपळ कडू झर लागलं. कडू लागल्याबरोबर डोळस व्यक्ती आला पाटील आणि आंधळ्याचे पाय धरले
आणि आंधळ्याला प्रश्न केला डोळस व्यक्तीने, आंधळ्या मला डोळे असून कळालं नाही, तुला डोळे नसून कसं कळालं? त्यावेळेला आंधळ्यानं सोपं उत्तर दिलं. आंधळं म्हणालं मला एक सांगा डोळस बाबा, भोपळे कुठं आहेत? रस्त्याच्या कडेला. त्याला काटेरी कुंपण वगैरे काही आहे का? काहीच नाही. भोपळे किती आहेत? 50 भोपळे आहेत. एखादं भोपळं तोडलेला वाण दिसत नाही. जर रस्त्याच्या कडेनं कोकाटे महाराज, आपण संगमला जाताना एखाद्या बाजूला जर 50 भोपळे असतील आणि जर ते भोपळे चांगले असतील तर गावातून येणारे जाणारे एकही भोपळं ठेवणार नाहीत. ज्या अर्थी कुणच भोपळं तोडलं नाही त्या अर्थी भोपळे कडू असले पाहिजेत. मी असं अनुमान प्रमाण लावलं. विठ्ठला विठ्ठल अगदी त्याचप्रमाणे जिजाबाईचे बंधू म्हणाले, ताई किमान 2 महिने चूल पेटलेली नसावी. ताई मग तुम्ही काय खाता? काही नाही दादा, शेजारच्या शेतामध्ये एक उंबराचं झाड आहे. दररोज पहाटेच्या वेळेला जाते आणि एक टोपलंभर उंबर घेऊन येते आणि त्याच्यावरच आम्ही आमची उपजीविका भागवतो. ज्यांनी आयुष्यभर परमार्थ केला त्यांच्या संसाराची ही काय आहे अवस्था आहे. अशीच अवस्था ही कबीर महाराजांच्या जीवनामध्ये होती. मालकीन म्हणाली, मालक आपल्यालाच खायला काही नाही, या साधू महापुरुषांना काय द्यावं? पण विनमुख गेली अतिथी ने सुकृताची संपत्ती काहीतरी दिलं पाहिजे. हे शब्द कबीर महाराजाच्या मुलाने ऐकले. त्याचं नाव होतं कमाल. कमालाने शब्द ऐकल्याबरोबर सांगितलं, बाबा तुम्ही माझ्या बरोबर चला, एक काम करूया. आता वाण्याचं दुकान बंद झालं असेल, आपल्याला चोरी केल्याशिवाय पर्याय नाही. कबीर महाराज आपल्या मुलाला घेऊन चोरी करण्याकरिता गेले. चोरी केली आणि चोरी केल्याच्या नंतर जेवढं काही खाद्य लागणार आहे तेवढा खाद्याचा साठा त्या कमालाने कबीर महाराजांकडे दिला आणि दिल्याबरोबर आवाज कशाचा तरी झाला म्हणून दुकानदार उठले. दुकानदार उठल्याबरोबर दुकानदाराने कमालाला पाहिलं, पण आश्चर्य असं होतं, कमालाचं सर्व शरीर हे दुकानाच्या आत होतं आणि फक्त मस्तक शटरच्या दुकानाच्या बाहेर होतं. त्या दुकानदाराने पाय धरले. कमालानं सांगितलं, बाबा जर या दुकानदाराने माझा चेहरा पाहिला तर आपला अपमान होईल. एक काम करा, माझ्या जीवनाचा तुम्ही विचार करू नका. जे आपल्या घरामध्ये साधू महापुरुष आलेले आहेत ते विनमुख जाता कामा नयेत. एक काम करा, क्षणामध्ये माझं मस्तक या शरीरापासून बाजूला करा. ऐका सज्जन हो, कबीर महाराजांनी एका क्षणाचाही विलंब न करता आपल्या मुलाचं मस्तक शरीरापासून बाजूला केलं. एका पिशवीमध्ये घेतलं, घरी आला. घरी आल्याच्या नंतर कबीर महाराज जे काही साहित्य आणलं होतं त्याचा सुंदर असा स्वयंपाक बनवला आणि स्वयंपाक बनवल्याच्या नंतर सर्व साधू महापुरुष झोपले. आणि झोपल्याच्या नंतर मालकींनी विचारलं, मालक माझा पोटचा गोळा कुठं दिसत नाही, माझा कमाल कुठे गेला? त्यावेळेला त्या पिशवीमधलं मस्तक आपल्या पत्नीच्या समोर ठेवलं. घडलेला वृत्तांत सांगितला. काय दुःख झाला असेल जावे जाच्या वंशा. तेव्हाकडे पाहत पाहत सकाळ झाली आणि सकाळ झाल्याच्या नंतर सर्व वारकरी पंढरपूरला परत निघाले. आणि पंढरपूरला परत निघाल्याच्या नंतर गंगेच्या काठावरती त्या वाण्याने ते जे शरीर होतं ना, मस्तक नसलेलं शरीर राजाकडे घेऊन गेला आणि राजाने त्या शरीराला सुळावरती देण्याचं ठरवलं. गंगेच्या काठावरती सुळावर त्या कमालाच्या शरीराला देत असताना हे सर्व वारकरी त्या ठिकाणी आले आणि त्या वारकऱ्यांना नवल असं घडलं, मस्तक नसलेलं शरीर
त्या वारकऱ्यांना काय करत होतो, साष्टांग प्रणिपात करत होतं. त्यावेळेला त्या वारकऱ्यांना आश्चर्य वाटलं, ज्याला मस्तक नाही तो व्यक्ती आपल्याला प्रणिपात कसा करू शकतो. त्यावेळेला कबीर महाराजाला विचारलं, कबीर महाराज हा काय प्रकार आहे. तोपर्यंत कबीर महाराज बोलले नाहीत, पण त्यावेळेला स्वतःचा अंतःकरणाचा बांध फुटला आणि सांगितलं, महाराज रात्री आम्ही काही धान्य आणण्याकरिता गेलो आणि धान्य आणत असताना हा प्रकार घडला. एक काम करा कबीर महाराज, या मुलाचं मस्तक तुम्ही घेऊन यावा. अगदी त्याचप्रमाणे या कमालाला सुद्धा या साधू महापुरुषांनी पुन्हा आयुष्य निर्माण दिलं. मला सांगायचा मुद्दा एवढा आहे, भक्ताईसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी. भक्ती करत असताना कबीर महाराजांनी आपल्या मुलाचा सुद्धा विचार केला नाही. विठाला विठाल आणि त्याच कबीर महाराजांचा आणखी एक प्रसंग आपल्याला सलवालनात ज्ञात आहे, पण सांगून पुढे जातो. ज्या वेळेला श्री संत कबीर महाराज काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला गेले आणि काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला गेल्याच्या नंतर काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, प्रभू मला एखाद्या साधूची भेट घडवून आणून द्या. ऐका सज्जन हो, एखाद्या वेळेला देवाची भेट होईल, पण साधूची भेट होणं सोपी गोष्ट नाही, बहु अवघड आहे. संत भेटी संतांची भेट होणं फार दुर्मिळ आहे. त्यावेळेला काशी विश्वेश्वराने विश्वनाथाने सांगितलं, कबीर महाराज जर तुम्हाला एखाद्या साधूची भेट घ्यायची असेल तर एक काम करा, तुम्ही पंढरपूरला जा आणि पंढरपूर या गावामध्ये एक जनी नावाची जनाबाई नावाची एक संत राहते. त्या जनाबाईंची तुम्ही जाऊन भेट घेऊन या. श्री संत कबीर महाराज मजल दर मजल करत काशीवरून पंढरपूरला आले आणि पंढरपूरला आल्याच्या नंतर प्रत्येकाला बापू महाराज विचारू लागले, संत जनाबाईंचं घर कुठं आहे. लोक म्हणायचे, संत जनाबाई, आमच्या इथं संत जनाबाई वगैरे कोणी नाही, ती नामदेवाची एक दासी आहे, तिचं नाव आहे जनी, ती आम्हाला तेवढी जनी माहिती आहे. संत कबीर महाराज म्हणाले, बरं त्या जनीचं जनाबाईचं मला घर सांगा. शोध घेत घेत नामदेव महाराजांच्या घरापर्यंत आले आणि घरापर्यंत आल्याच्या नंतर एक दृश्य पाहिलं. आपण हजारो किलोमीटरचा प्रवास करून ज्याच्याकरिता आलो त्या ह्या कोण आहेत, जनाबाई. काय दृश्य पाहिलो, जनाबाईंचं आणि शेजारणीचं काय सुरू होतं, भांडण सुरू होतं. आणि भांडण कशामुळे सुरू होतं सज्जन हो, भांडण हे गौऱ्यामुळे सुरू होतं. ते भांडण ऐकत असताना संत कबीर महाराज म्हणाले, मी ज्याच्या भेटीकरिता आलो त्याला तर काशी विश्वनाथ संत म्हणतात, पण ही तर जनाबाई गौऱ्यांसाठी भांडण करत आहे. जवळ गेले आणि विचारलं, जनाबाई हा अट्टहास हे भांडण कशा करिता. त्यावेळेला जनाबाई म्हणतात, महाराज या गौऱ्या माझ्या आहेत आणि ही म्हणती की ह्या गौऱ्या माझ्या आहेत. आता तुम्हीच याची काय करा, परीक्षा करा. परीक्षा कशी करायची. जनाबाईंनी सांगितलं, माझ्या हाताचा स्पर्श ज्या गौरीला झालेला आहे ती गौरी काय म्हणेल, श्री विठ्ठल जय विठ्ठल, श्री विठ्ठल जय विठ्ठल. कबीर महाराज समोर गेले, पहिली गौरी उचलली, कानाला लावली, कसल्याही प्रकारचा ध्वनी आला नाही, बाजूला फेकली. दुसरी गौरी उचलली, कानाला लावली, कसल्याही प्रकारचा ध्वनी आली नाही. असे 1-2 नाही 10-15 गौऱ्या उचलल्या, आवाज आला नाही. आणि ज्या वेळेला शेवटला 10-15 गौऱ्या उचलल्याच्या नंतर एक गौरी उचलली आणि कानाला लावली, त्यावेळेला श्री विठ्ठल जय विठ्ठल, श्री विठ्ठल जय विठ्ठल असा ध्वनी त्या गौरीमधून ऐकू आल्याबरोबर कबीर महाराजांनी ती गौरी खाली ठेवली आणि जनाबाईंच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात केला. आणि ती कबीर महाराज असं वर्णन करतात,
काय अधिकार असेल जनाबाईंचा? भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला 3.5 हाताचा नरदेह दिला. कशा करिता हो? देवे दिला देह भजना गोमटा. पण या देहाचा उपयोग आपण भजनाकरिता नाही, भोजनाकरिता केला. आपण म्हणतो परमार्थ उद्या करू, उद्या करू, उद्या करू. ते कबीर महाराज असं वर्णन करतात, कल 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 क्या करे, कल करे सो आज, आज करे सो अब करे. जिंदगी कोण हात कबीरा, जिंदगी कोण हात. ग्रास गिळे सत्ता नाही हाती. भगवान परमात्म्याने आपल्याला 3.5 हाताचा नरदेह दिला. आउट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. आउट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. खाया पिया सुख से सोया, राग जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, राग जमाना सोया. बजमन नारायण, ओ बजमन नारायण, बजमन नारायण, बजमन नारायण. कबीर महाराज वर्णन करतात, औट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया. भगवान परमात्म्याने 3.5 हाताचा नरदेह सज्जन हो त्या भगवान परमात्म्याची भक्ती करण्याकरिता, भजन करण्याकरिता दिला. भगवान परमात्म्याने एवढा अनमोल देह आपल्याला देऊन सुद्धा आपल्या वाणीतून ज्या वेळेला कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन होतं ना, त्याही वेळेला विठ्ठल विठ्ठल येत नाही. पाहायचं का? विठ्ठला विठ्ठला. ऐका मायबाप, जर आता आपण भजन नाही केलं तर अंतकालाला सुद्धा आपल्या मुखामध्ये देवाचं नाव येणार नाही. जर आयुष्यभर परमार्थ केला तरच अंतकालाला देवाचं नाव मुखामध्ये येतं, अन्यथा येत नाही. हे कबीर महाराज म्हणतात, ज्या जनाबाईंच्या हाताचा स्पर्श ज्या गौरीला झाला, जर ती गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणत असेल तर जनाबाईंचा अधिकार किती असेल त्याचंच वर्णन जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाच्या संत चरण राज लागताच हात. 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 संत चरण राज लागताच हात.
मोहन महाराज नावही मोहन आहे मामा, आणि स्वरामध्ये सुद्धा काय आहे तर मोहितपणा आहे. संत चरण रज लागता सहज, संतांच्या चरणाचा स्पर्श आपल्या जीवनामध्ये जन हो सहज जरी झाला ना तरी सुद्धा आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. ऐका, संत चरण रजाचा परिणाम जडावरती होतो, संत चरण रजाचा परिणाम देवावरती होतो, आणि संत चरण रजाचा परिणाम जीवावरती होतो. सर्वात पहिलं संत चरण रजाचा परिणाम कशावरती होतो? जडावरती होतो. जसं जनाबाईंच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या ना, अगदी त्याचप्रमाणे माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन पहा. एके दिवशी जगद्गुरु तुकोबाराय भंडाऱ्या डोंगरावरती भजन करण्याकरिता गेले, आणि भजन करण्याकरिता गेल्याच्या नंतर जिजाबाई आपल्या मालकांना जेवण्याकरिता भाजी भाकरी घेऊन निघाल्या. ऐका मायबाप, मामा, मला कधी कधी आश्चर्य असं वाटतं की आपण गाथ्याचा कधीही अभ्यास करत नाही आणि सहज बोलून जातो की तुकोबारायांची पत्नी ही कजाक होती. कशी होती? कजाक. कजाक म्हणजे भांडखोर. कशी होती? तर भांडखोर होती. पण ऐका सज्जन हो, याच्या उलट मी तुम्हाला असा प्रश्न करतो, आपल्या या परिसरामध्ये एखादा व्यक्ती कवडीचं काम करत नाही आणि दिवस रात्र जातो रत्नेश्वरीच्या माळावरती, सोमेश्वराच्या माळावरती दिवस रात्र जाऊन भजन करतो, आणि असं भजन करत असताना जर एखादी माता माऊली मालक कवडीचं काम करत नाही, दिवसभर भजन करतो, आणि जर अशा मालकाकरिता जर एखादी माता माऊली दररोज जेवण घेऊन जाणारी असेल तर आपल्या पंचकृषीमध्ये मला दाखवून द्या त्या माऊलीच्या चरणावरती मी साष्टांग लोटांगण घेतो. मायबाप, जिजाबाईंचा असा दिनक्रम होता, जोपर्यंत मालक अन्न खात नाहीत तोपर्यंत जिजाबाई अन्नाकडे पाहत सुद्धा नव्हत्या आणि अन्न ग्रहण सुद्धा करत नव्हत्या. एके दिवशी जिजाबाई तुकोबारायांना भोजन करण्याकरिता घेऊन गेल्या. पात्र वाढलं आणि तुकोबारायांनी घास हातामध्ये घेतला, मुखामध्ये घालणार एवढ्यामध्ये जिजाबाईंच्या डोळ्याकडे लक्ष गेलं. डोळ्यातून अश्रूच्या धारा बाहेर येत होत्या. तुकोबाराय जिजाबाईंना प्रेमाने आवली म्हणायचे, आवली, माझ्याकरिता इथपर्यंत तुला भोजन आणावं लागलं म्हणून तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत का? त्यावेळेला जिजाबाई म्हणते, नाही हो मालक, मी तुमच्याकरिता इथपर्यंत भोजन आणते, याच्यामुळे माझ्या डोळ्यामध्ये अश्रू नाहीत मालक, माझ्या डोळ्यामध्ये अश्रू याच्याकरिता आहेत. मी दररोज सकाळी घरून 7 वाजता तुमच्याकरिता जेवण घेऊन निघते, पण तुमच्यापर्यंत यायला मला दुपारचे 2 वाजतात. मी घोराड्यावरती जाते, तिथं तुम्ही नसता. मी भामचंद्रावरती जाते, तिथं तुम्ही नसता. शेवटी तुमचं दर्शन मला भंडाऱ्यावरती होतं मालक. उद्यापासून तुम्ही भजनाला जाऊ नये या मताची मी मुळीच नाही. अवश्य भजन करायला जा, पण मालक फक्त एवढी माझ्यावरती कृपा करा, भजन करायला जात असताना कोणत्या डोंगरावरती भजन करायला जात आहात तेवढं कृपा करून मला तुम्ही सांगून जात जा. त्यावेळेला तुकोबाराय म्हणाले, आवले, चिंता करू नको, उद्यापासून इंद्रायणीच्या डोहाच्या जवळ यायचं, आणि इंद्रायणीच्या जवळ आल्याच्या नंतर एक रस्ता घोराड्याकडे जातो, एक रस्ता भामचंद्राकडे जातो, आणि एक रस्ता भंडाऱ्याकडे जातो. प्रत्येक रस्त्याची माती उचलायची आणि आपल्या कानाला लावून पाहायची. ज्या मातीमधून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येईल ना, अवले, असं समजायचं मी त्या दिशेने त्या डोंगरावरती गेलेलो आहे. सज्जन हो, ज्या मातीला तुकोबारायांचा चरणाचा स्पर्श झाला ती माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणते. विठ्ठला विठ्ठल ऐका, पण त्या साधू महापुरुषांची भक्ती सुद्धा मोहन महाराज तेवढ्या पराकाष्ठेची होती. अलीकडच्या काळामध्ये आपण भक्ती पाहतो, भक्ती नाही, निष्ठा राहिलेली नाही. सगळी पाटील निष्ठा निष्ठेच आहे.
आपला परमार्थ हा ओरिजिनल राहिलेला नाही, आपला परमार्थ हा डुप्लिकेट आहे. आपला डुप्लिकेट परमार्थ कसा आहे 2 मिनिटामध्ये प्रसंग सांगतो आणि पुढे चलतो. ऐका. एका गावामध्ये एक वृद्ध दाम्पत्य बापू राहत होतं आणि दोघांनाही दूध खाण्याचा फार छंद होता. गावाच्या बाहेर एक दोघांना राहण्याकरिता घर निर्माण केलं आणि घर निर्माण केल्याच्या नंतर एके दिवशी मालकिनीनं गॅसवरती दूध ठेवलं आणि मालकाला सांगितलं, मालक मी थोडं शेजारणीकडे जाऊन येत आहे, बोका येईल आणि दूध पिऊन जाईल. आता मालक देवपूजा करू लागले. मालकाने विचार केला बोलावं तर देवपूजा बंद पडते. फक्त मान हलवली आणि मान हलवल्याच्या नंतर मालकीन घराच्या बाहेर निघून गेली. जशी मालकीन घराच्या बाहेर गेली तशी बोक्याची घरामध्ये एंट्री झाली. बोक्याला पाहिल्याबरोबर मालकाच्या हातामध्ये जपमाळ होती. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. जसा जसा बोका दुधाण्याच्या जवळ येईल त्याचा आवाज वाढू लागला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आता मालकाने विचार केला आवाज वाढवून फायदा. ऐका मामा, एका चांगल्या महाराजांचं एक वाक्य आहे, विठ्ठला विठ्ठला आवाजाची उंची वाढवण्यापेक्षा आपल्या शब्दांची उंची वाढली पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. जसा जसा आवाज ओढू लागला मालकाने विचार केला रामकृष्ण हरी म्हणून बोक्याला काही होणार. संसारामध्ये सुद्धा असे अनेक बोके आहेत त्यांना रामकृष्ण हरी म्हणा राम राम म्हणा त्यांना काही फरक पडत नाही. आता मालकाने विचार केला आता जर नाही उठावं तर बोका जातून दूध पितो. जर बोक्यानं आपा दूध पिलं तर आपली काही खैर नाही. हातामध्ये माळ होती, अशी माळ होती विशाल महाराज जशी विनेकरी बाबाच्या गळ्यामध्ये पुष्पाची माला आहे ना, अशी झेंडूच्या फुलासारखा एक एक मणी होता. हातामध्ये असलेली माळ गर गर फिरवली आणि जोरात फेकून मारली. जशी फेकून मारली तशी बोक्याच्या गळ्यामध्ये पडली. बोक्याच्या गळ्यात माळ पडल्याच्या नंतर आनंद घरातल्या उंदरांना झाला. उंदरांना आनंद झाल्याबरोबर उंदर आनंदाने नाचू लागले. बोके महाराज की जय, बोके महाराज की जय. असा पाटलासारखा एक वृद्ध व्यक्ती होता, वृद्ध उंदीर होता. तो म्हणाला एवढा पोरहो आनंद कशाचा साजरा करता. त्यावेळेला त्या उंदरांनी सांगितलं आता म्हणाले आपल्याला घरामध्ये फिरण्याची भीती राहिली नाही, वावरण्याची भीती राहिली नाही का. बोक्यानं माळ घातली. त्यावेळेला तो वृद्ध उंदीर म्हणाला थांबा घाई करू नका, मला बोक्याची माळ ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे एवढी फक्त परीक्षा घेऊन येऊ द्या. दुसरे उंदीर म्हणाले दादा तुम्हाला काही झालं तर. तो वृद्ध उंदीर म्हणाला बाबा पिकलं पान आहे एक ना एक दिवस गळून पडणार आहे. आता हा वृद्ध उंदीर बोक्याच्या दिशेनं निघाला. बोक्याने विचार केला म्हणला आता दूध तर भेटलं नाही, शिकार आपणहून चालून येत आहे, उघड डोळे बंद करावेत आणि शांत थांबावं. हा उंदीर जसा जसा जवळ गेला या उंदरानं पाहिलं बोक्याचे डोळे बंद आहेत. खरंच बोक्याची माळ ओरिजिनल आहे म्हणून बोक्याचं दर्शन घेतलं पाहिजे. जसं बोक्याच्या चरणावरती मस्तक ठेवलं तसं बोक्यानं झडप घातली आणि उंदीर उचलला. उंदीर उचलल्याबरोबर सर्व उंदीर जे लहान लहान उंदीर होते ना सर्व म्हणू लागले दगा फटका दगा फटका दगा फटका. त्याच्यातला एक जाणकार उंदीर होता तो म्हणाला कशाचा दगा फटका. त्यातला एक उंदीर म्हणाला बाबा बोक्याची माळ ओरिजिनल. बरोबर का हो मायबाप. ऐका सज्जन हो, ही जी गळ्यातली पवित्र तुळशीची माळ आहे ना ही माळ ओरिजिनलच आहे मामा. ऐका माळ ओरिजिनल आहे पण घालणारा हा डुप्लिकेट आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि
आणि असा डुप्लिकेट परमार्थ या साधू संतांनी केला नाही, त्याचा परिणाम उत्तमाची उरे कीर्ती मागे तुका म्हणे का मरणेची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे संत चरण रजाचा परिणाम जडावरती होतो, त्याच संत चरण रजाचा परिणाम देवावरती होतो. कथा प्रसंग जास्त विस्तार करत नाही. आपल्याला श्री संत रोहिदास महाराजांचं सुद्धा 5 मिनिटांमध्ये चरित्र पाहायचं आहे. ऐका सज्जन हो, त्या संत रोहिदास महाराजांचं चरित्र आपल्याला प्रामुख्यानं कुठेही जास्त पाहायला भेटत नाही, पण जेवढं काय आपल्या ऐकण्यामध्ये वाचनामध्ये येतं, श्री संत रोहिदास महाराज पूर्वजन्मामध्ये एका ब्राह्मण कुळामध्ये अवताराला आलेले होते आणि त्यांच्याकडे अनेक जण यायचे, विद्या ग्रहण करायचे, निघून जायचे. आणि त्या विद्या ग्रहण करायला येत असताना एक चर्मकार समाजाचा व्यक्ती होता. त्याने सुद्धा रोहिदास महाराजांकडून येऊन विद्या ग्रहण केली आणि विद्या ग्रहण केल्याच्या नंतर एके दिवशी त्यानं एका आपल्या दुकानाचं उद्घाटन केलं. दुकान होतं शू मार्ट, चपलाचं दुकान. मग या दुकानाचं उद्घाटन केल्याच्या नंतर याच्यातला पहिला जोडा ह्या आपल्या गुरूंना दिला पाहिजे म्हणून पहिला जोडा घेतला. आपल्या गुरूंकडे हा घेऊन गेला चर्मकार आणि घेऊन गेल्याच्या नंतर रोहिदास महाराजांची प्रकृती खालावलेल्या अवस्थेमध्ये होते, अंथरुणावरती पडलेले होते. हा शिष्य गेला, दर्शन घेतलं आणि सांगितलं, महाराज मी तुमच्याकरिता हा जोडा आणलेला आहे, एवढा तुम्ही पायामध्ये परिधान करा सांगितलं. त्या समोरच्या खिडकीमध्ये तो जोडा ठेव, ज्या वेळेला माझी प्रकृती स्थिर होईल त्यावेळेला मी हा जोडा पायामध्ये परिधान करतो. पण ऐका सज्जन हो, त्या जोड्याकडे पाहत 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 रोहिदास महाराजांनी पूर्वजन्मामध्ये आपली प्राणज्योत मावळली. आणि शास्त्र असं वर्णन करतं, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम. अंतकाळाच्या समयाला आपण ज्याचं चिंतन करतो, अगदी जड भरत राजा अंतकाळी ज्याच्या रामाले भरत राजा गर्भा गेला, जड भरत राजा गर्भा गेला, जड भरत राजा गर्भा गेला. गाला 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 तो भरत राजा भरत राजा जड भरत राजा हरणी गर्भा गेला. कशामुळे? अंतकालाच्या समयाला हरिणाचं चिंतन केलं, त्याचा परिणाम पुढचा जन्म हरिणाचा प्राप्त झाला. अगदी तसंच या रोहिदास महाराजांनी पूर्वजन्मामध्ये जोड्याचं चिंतन केलं, त्याचा परिणाम पुढचा जन्म चर्मकार समाजामध्ये रोहिदास या नावाने या रोहिदास महाराजांना अवतार घ्यावा लागला. आणि अधिकार एवढा होता सज्जन हो, एवढा अधिकार होता, भगवान परमात्म्याने एका सामान्य पुरुषाचा वेश धारण केला, भेटण्याकरिता गेले. आणि भेटायला जात असताना एक दगड घेऊन गेले. आणि दगड घेऊन गेल्याच्या नंतर सांगितलं, महाराज रोहिदास महाराज मी तुमच्याकरिता हा दगड आणलेला आहे, एवढ्या दगडाचा उपयोग तुम्ही तुमच्या संसारामध्ये करा. तुमचा संसार इवलेश रोप लावेलेद्वारे त्याचा विणू गेला, गगनावरी तुमच्या श्रीमंतीचा सुगंध दरवळेल. हा दगड सामान्य नाही, याला काय म्हणतात? परीस असं म्हणतात. त्यावेळेला रोहिदास महाराजांनी सांगितलं, या परीसाची मला गरज नाही. ऐका सज्जन हो, भक्त असतात ना ते मागत नसतात, आणि जे मागत असतात ना ते भक्त नसतात. विठ्ठला विठ्ठला कारण
सकल संतांचं जीवन पहा. सकल संतांनी भगवान परमात्म्याकडे काहीच मागितलं नाही. पण ऐका, मागत असताना मला एक सांगा, मागणारा हुशार असावा का देणारा हुशार असावा? देणारा का? मी म्हणतो मागणारा हुशार असावा. कसं कोकाटे महाराज पटवून देतो. एका व्यक्तीनं भगवान शिवजीची उपासना केली. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. शिव भोळा चक्रवर्तीन त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. भगवान शिवजीची आराधना केली. भगवान शिवजी प्रसन्न झाले. वरंब्रूही, वर माग असं म्हणल्याबरोबर त्यानं सांगितलं, प्रभू एक काम करतो, मी आता घरी जातो आणि घरून उद्या आल्याच्या नंतर तुम्हाला मी वर मागतो. घरी आल्याच्या नंतर आपल्या आईकडे गेला आणि सांगितलं, आई मला भगवान शिवजी प्रसन्न झाले आहेत, काय मागू? त्यावेळेला आई म्हणाली, बाळा मी जन्मताच अंध आहे, जर देवाकडे तुला काही मागायचं असेल तर मला दृष्टी मागून घे. आईनं सांगितलं दृष्टी मागून घे. वडिलांकडे गेला. वडिलांनी सांगितलं, बाबा आपल्याकडे संपत्ती नाही, एक काम कर, देवाकडे 5-10 किलो सोनं मागून, आता 80,000 रुपये तोडा आहे, आता 10 किलोचा हिशोब घरी गेल्यास लावा, 10 किलो सोनं मागून घे. आणि शेवटी पत्नीकडे आला. पत्नीला म्हणाला, अगं मला भगवान शिवजी प्रसन्न झाले आहेत, काय मागू? ती म्हणाली, मालक आपल्या संसाराला 4-5 वर्ष झाली, आपल्याला मुलबाळ नाही, देवाला मागायचं असेल तर एखादं आपत्ती मागून घ्या. तिघांनी 3 मागण्या सांगितल्या. हा भक्त दुसऱ्या दिवशी गेला. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय असं म्हणल्याबरोबर भगवान शिवजी प्रसन्न झाले. वरंब्रूही, वर माग. वर माग म्हटल्याबरोबर हा म्हणाला, प्रभू तुम्ही मला किती वर देणार आहात? प्रभूनं सांगितलं, बाबा कितीही वर माग, मी एकच वर देणार आहे. आता एक वर देणार आहे म्हटल्याच्या नंतर यानं मागितलं, प्रभू माझ्या आईला सोन्याच्या पाळण्यामध्ये माझं मूल पाहण्याची इच्छा आहे. कळालं का? विठाला विठाला विठाला. कारण आता जमाना 5Gचा आलेला आहे. एका मागणीमध्ये किती मागण्या मागितल्या हो? आईला दृष्टी मागितली, बापानं सोनं सांगितलं होतं, पाळणा सोन्याचा मागितला, आणि बायकोनं मूल सांगितलं होतं, मूल सुद्धा मागून घेतलं. याचाच अर्थ मागणारा बी श्रेष्ठ असावा. सज्जन हो, मागणारा श्रेष्ठ असून फायदा नाही, देणारा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे. पण ऐका, भगवान परमात्म्याने या साधू संतांना दिलं, पण साधू संतांनी घेतलं नाही. त्या रोहिदास महाराजांनी तो परीस घेतला आणि एका दारामध्ये जे झाड होतं त्या झाडाला बांधून ठेवला. 5-10 वर्षाचा काळ निघून गेला आणि पुन्हा जगाचे मालक एक सामान्य रूपामध्ये आले. पाहतात तर काय, त्याच्या संसाराची अवस्था तीच होती. त्या झाडाला तो परीस बांधलेला होता. भगवान परमात्म्याने विचार केला, ह्या परिसाचा उपयोग तो करणार नाही, मग एक काम करूया, आपणच चर्मकाराचं रूप धारण करूया आणि याला संसारामध्ये काय करूया, मदत करूया. म्हणून वर्णन असं आलेलं आहे, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे. जगाच्या मालकाने चर्मकाराचं काम केलं. त्या रोहिदास महाराजांचा अधिकार किती श्रेष्ठ होता. शेवटचा प्रसंग सांगतो, शेवेला पूर्णविराम देतो. विठोबार कुमाई, टाळे टाळे, विठोबार कुमाई. ज्यावेळेला संत रोहिदास महाराज आपलं काम करत होते, आपलं कर्म करत असताना एके दिवशी, ऐका सज्जन हो, सर्वात मोठं जर काय असेल ना तर कर्म आहे. कर्म किती श्रेष्ठ आहे. संत सावता महाराजांचं जीवन पहा. सावता महाराज आपलं कर्म सोडून कधीच पंढरपूरला गेले नाहीत. याच्या उलट सावता महाराज असं वर्णन करतात, कांदा मुळा भाजी
आणि अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबिरीन अवघा झाला माझा हरी. त्याचा परिणाम जगाच्या मालकाला आजही त्या सावता बाबांची भेट घेण्याकरिता आरणला यावं लागतं. हा परिणाम कशाचा आहे तर हा परिणाम कर्माचा आहे. अगदी त्याचप्रमाणे रोहिदास महाराज आपलं कर्म करत होते आणि कर्म करत असताना आता चर्मकराचं कर्म काय आहे हे आपल्याला ज्ञात आहे. ते काम करत असताना एक व्यक्ती आला आणि सांगितलं रोहिदास महाराज मी काशीला जात आहे, माझ्यासोबत तुम्ही काशीला चला. त्यावेळेला त्यानं सांगितलं मला काशीला, रोहिदास महाराजांनी सांगितलं मला काशीला यायचं नको. मग एक काम करा, मी काशीमध्ये जाऊन गंगेचं स्नान करणार आहे, मला त्या गंगेच्या पात्रामध्ये टाकण्याकरिता काहीतरी एखादी वस्तू द्या. त्यावेळेला एक आणा घेतला आणि त्या व्यक्तीच्या हातामध्ये दिला आणि सांगितलं हा आणा घेऊन गंगेपर्यंत जा आणि गंगेपर्यंत गेल्याच्या नंतर गंगा मैयाला सांग की हा 1 रुपया कुणं दिलेला आहे, रोहिदास महाराजांनी दिलेला आहे. जर गंगेमधून गंगामयाचा हात बाहेर आला तरच तो आणा, तो रुपया गंगामयाच्या हातामध्ये दे, अन्यथा तो आणा परत घेऊन ये. हा व्यक्ती म्हणाला आतापर्यंत आपण एवढे आणे टाकले, कधीच गंगामयाचा हात बाहेर आला नाही, पण जाऊन पाहिलं पाहिजे. हा व्यक्ती गेला आणि गंगामयामध्ये स्नान आटोपल्याच्या नंतर जसं रोहिदास महाराजांनी सांगितलं होतं अगदी त्याचप्रमाणे यानं वर्तन करण्याचा प्रयत्न केला. सज्जन हो, आश्चर्य असं घडलं की त्या गंगेमधून गंगामयाचा हात समोर आला. तो एक आणा हातामध्ये ते गंगामयाने घेतला आणि दुसऱ्या हाताने एक कंकण त्या व्यक्तीच्या हातामध्ये दिलं आणि ते कंकण कशाचं होतं, सोन्याचं. सज्जन हो, सोन्याचं कंकण पाहिल्याच्या नंतर याच्या अंतःकरणामध्ये याला वाटलं आता हे जर सोन्याचं कंकण आपण रोहिदास महाराजांना नेऊन दिलं तर आपल्या संसाराला श्रीमंती लाभणार नाही. एक काम करूया, याची झलक आपण रोहिदास महाराजांना होऊ द्यायची नाही. ते सोन्याचं कंकण घेतलं, तो व्यक्ती आपल्या राज्यामध्ये आला आणि राज्यामध्ये आल्याच्या नंतर आता सोन्याची पारख सोनारालाच. तो व्यक्ती ते कंकण घेऊन राजाकडे गेला आणि राजाला सांगितलं राजे महाराज हे सोन्याचं कंकण आहे, हे मी तुम्हाला देऊ इच्छितो, याचा काहीतरी मला मोबदला द्या. राजाला ते सोन्याचं कंकण दिलं, राजानं 500 रुपये बक्षीस दिलं. पण ऐका, राजाचं प्रेम हे राणीवरती होतं. राजा राणीकडे गेला आणि राणीकडे गेल्याच्या नंतर ते सोन्याचं कंकण राणीला दिलं. राणीला दिल्याबरोबर एवढं सोन्याचं कंकण आवडलं, एवढं आवडलं, राणी म्हणाली मालक ही एक कंकण आहे, मला दुसऱ्या हातामध्ये परिधान करण्याकरिता दुसरं सुद्धा कंकण आणून द्या. राजानं त्या व्यक्तीला बोलवून घेतलं आणि सांगितलं बाबा जसं पहिलं कंकण आणून दिलं होतंस ना, अगदी हुबेहूब तसं दुसरं कंकण आणून दे, आणि जर नाही आणून दिलंस तर तुला फासावरती देण्यात येईल. यानं विचार केला, कराय गेलो एक झालं, एक आता काय करायचं, आता कुठंच जायचं नाही. संत तोची जाना जगिंदया क्षमा, ज्याचे अंगी ज्यांच्यामुळे आपल्याला सोन्याचं कंकण प्राप्त झालं त्या रोहिदास महाराजांकडे आपण गेलं पाहिजे. हा सद्ग्रहस्थ आला, रोहिदास महाराजांचं दर्शन घेतलं, घडलेला वृत्तांत सांगितला आणि सांगितलं माझी चूक झाली, पण आता जर तुम्ही मला दुसरं सोन्याचं कंकण नाही दिलं, जसं मला गंगामयाने दिलं जर तसं दुसरं कंकण तुम्ही नाही दिलं तर राजा मला फासावरती देईल. त्यावेळेला बाजूला एक पाण्याचं पात्र होतं, त्याच्यामध्ये हात घातला आणि हात बाहेर काढल्याबरोबर हातामध्ये सोन्याचं कंकण होतं. म्हणून तेव्हापासून एक मन आहे, मन तर एवढा अधिकार हा रोहिदास महाराजांचा होता. आणि असं रोहिदास महाराज, कबीर महाराज यांचं थोडंफार चरित्र आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. आता संत चरण रज लागता सहज वासनेची बीज जळून जाय, मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागले. अभंगाचा भावार्थ आपण कधीतरी दुसरीकडे पाहण्याचा, पुढच्या वर्षी या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करूया. ज्यांनी सुंदर असं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे असे आमचा सर्व चाटे परिवार, या चाटे परिवाराला कोटी कोटी प्रणाम.
अशीच या परिवाराच्या कडून वारकरी संप्रदायाची सेवा घडत राहावी. आणि नामदेव महाराज असं वर्णन करतात, अकल्पाविषय व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरिच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो राजेसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी. नाम पण ऐका, दररोज अभंग म्हणतो पण बारकावा पाहत नाही. माझे नामदेव महाराज कुणाच्याही कुळाला आई साहेब अकल्पायुष्य मागत नाहीत. कुणाच्या परिवाराला म्हणतात नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निदान पांडुरंग, ज्याच्या मुखामध्ये पांडुरंग परमात्म्याचं नाम आहे. आपण भगवान वैद्यनाथाकडे एकच प्रार्थना करूया की या परिवाराच्या मुखामध्ये सदा सर्वदा भगवान पंढरीश परमात्म्याचं स्मरण राहावं आणि अशीच वारकरी संप्रदायाची सेवा यांच्याकडून घडत राहावी. झालेली सेवा याच ठिकाणी तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या चरणारविंदावरती समर्पित करतो आणि माझ्या वाणीला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल.